पुन्हा आले पुन्हा पुन्हा एक नाव काय लिहिलं आपण जे सांगितलं काय लिहिलं महत्वाचं क्रीम कलर शर्ट वगैरे जेवढे दिसत आहे ना ते सगळे मला अल्लाहू अकबर कर म्हणून टॉन्टिंग करून राहिले, मला घाणेरड्या शिव्या देऊन राहिले, माझं PSY माझं एका पाहून घ्या ते माझ्यावर थुकून राहिले आणि त्यांनी मला वाचवलं. 3-3, 4-4 खुर्च्या, 3-3, 4-4 खुर्च्याचा ढेग होता, ते 3-3, 4-4 खुर्च्या मला फेकून मारल्या. मग या सगळ्यांनी वाचवलं आणि यांना ब्लेड मारला, मला शिव्या दिल्या, मला अल्लाहू अकबर म्हणून टॉन्टिंग करून राहिल्या, तुम्हाला पाहून घेऊ म्हणून सांगून राहिल्या. म्हणजे आम्ही काही कार्यक्रम नाही करावं. एवढंच नाही, त्याच्या पहिले महिलांवर जे आम्ही सांगू शकत नाही अशा भाषेत अर्वाच्य भाषेत शिवल्या गेली. अरे एवढ्या खान शिव्या देऊन राहिले. मी मागासवर्गीय आहे, मी मागासवर्गीय आहे, इथपर्यंत पोहोचली आहे तर मला शिव्या देईन खुल्या. फॉरवर्ड मारला साहेब एखाद्या पायावर. माझे जर आज सेक्रेटरी नसते, माझे जर सिक्युरिटी नसती तर डोका फोडला असता त्यांनी, ज्यूस घेऊन घेतला असता. अजय बोलाय पाठवा लागेल ना. अजय जयस्वाल, अजय जयस्वाल सोबत असताना आम्हाला आमच्या डोळ्याला मारायचं आम्ही सुद्धा या त्या माणसाने इथं लागलं कापून मी समोर होतो साहेब, अवजार होते हे हा म्हणजे हे घडून आणण्याचा कट होता, पूर्ण प्लॅनिंग होती. सचिन भाऊ अजय देशमुख इथे सचिन भाऊ मोबाईल जय गुरुदेव वाले माणसं आहे बिचारे, त्यांच्यावर चाकू आज कल्लारमध्ये ज्या पद्धतीने आमची सभा चालू होती आणि खूप शांततेने आम्ही आमचा प्रचार करत होतो, पण भाषण करत असताना स्टेजवर जेव्हा मी उभी होती तर तिथून घाणेरडे इशारे करत होते आणि मी खूप शांततेने माझा भाषण निपटवण्याचा मी प्रयत्न करत होती. तिथून मला हुटिंग करत होते आणि जेव्हा मी खाली आली भाषण संपवलं तरी मी काही रिॲक्ट नव्हता केला, पण माझे कार्यकर्त्यांना पाहून मला पाहून जोरात जोरात अल्लाहू अकबर करायला लागले आणि मग मारायला जेव्हा माझ्या लोकांनी आजूबाजूनी सगळ्यांनी सांगितलं देशमुखांनी की बाई तुम्ही भाभीला काहीच म्हणू नका, ताईला काहीच बोलू नका, एवढा घाण शब्द यूज करू नका, तुम्ही मारून टाकणार म्हणून राहिले, काहीच बोलू नका. त्यांचं भाषण संपलं की आम्ही जाणार आहे आणि त्यांनी एवढंच म्हटलं फक्त की आम्ही जाणार आहे. त्यांनी उचलला खुर्च्या आणि फेकणं आणि मारणं सुरू केला. मग माझ्यासमोर आले, स्वतः आमचे पत्रकार बंधू तिथे होते, गावाचेच तिथे होते, ते वाचवण्याचा प्रयत्न करत होते, पण त्यांची राग ते माझ्यावर होता. मला पाहून शिव्यागाळ करणं, तुला मारून टाकू, तुला गाडून टाकू आणि खुर्च्या माझ्यावर फेकणं, माझे कॉन्स्टेबलला लागणं, यांचे डोळ्याचं पूर्ण हे फाटलं. दुसऱ्या व्यक्तीला जर मी आज तिथे नसती मला तर मारलंच, माझ्यावर खुर्च्या फेकलंच, ते स्पष्ट व्हिडिओमध्ये दिसत आहे. आणि ते स्वतः त्या गावाचे पत्रकार मला वाचवणारे आणि